जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार कोल इंडिया जी की एक महारत्न कंपनी आहे यांच्यातर्फे 660 जागांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी या पोस्टची भरती निघाली आहे. 2026 ची सगळ्यात मोठी पोस्ट आहे. मग तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. सॅलरी चांगली आहे, जॉब चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या स्ट्रीमसाठी अवेलेबल आहे. त्यामुळे अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय कोल इंडिया यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. फार मोठी कंपनी आहे, जसं की तुम्ही ते बघू शकता. ही यांची नोटिफिकेशन आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही महारत्न कंपनी आहे पब्लिक सेक्टरमधली. त्यामुळे टॉपची कंपनी आणि ती सॅलरी पण जबरदस्त असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता यांची मॅन पॉवर किती आहे, 2.12 लाख अप्रॉक्सिमेटली यांची मॅन पॉवर आहे. ओके, कशासाठी ॲप्लिकेशन निघाली आहे, कशासाठी भरती निघाली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता मॅनेजमेंट ट्रेनी यासाठी भरती निघाली आहे. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट यावर सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. पहिले काय व्हायचं, जे गेट स्कोर असायचं त्या बेसिसवर सिलेक्शन व्हायचं, पण आता इथे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 12/5/2026 पासून अप्लाय करणं सुरू होतं आहे. 11/6 म्हणजे 11 जूनपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. ओके, म्हणजे कंप्लीट 1 महिना आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या इथे गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय, मिनिमम क्वालिफिकेशन काय पाहिजे त्याची माहिती दिली आहे. जसं की बघा, तुमचं सिव्हिल झालं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली तुम्ही 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे, अप्लाय करू शकताय. दुसरा आहे इलेक्ट्रिकलची डिग्री तुम्ही घेतली आहे, 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. मॅकॅनिकल तुमचं झालं आहे, मॅकॅनिकल डिग्री झाली आहे, 60% किंवा त्यापेक्षा जास्त झालं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. सिस्टीम म्हणून एक पोस्ट आहे, यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर तुमचं BE, BTech, BSc झालेलं आहे, इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT तुमचं झालं आहे, और फर्स्ट क्लास डिग्री विथ MCA झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढची जी पोस्ट आहे ENT साठी, मग तुमचं BE, BTech, BSc इंजिनिअरिंग झालं आहे इन रिलेव्हंट ब्रांच, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि पुढची जी पोस्ट आहे जिओलॉजी, यासाठी पण तुमचं MSc MTech झालेलं आहे, यामधून तुम्ही अप्लाय करू शकताय. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. राज्यभाषा हिंदी, मग यामध्ये तुमचं MA झालेलं आहे हिंदी भाषेतून, 60% किंवा त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन विथ हिंदी किंवा इंग्रजी ॲज अ मेन सब्जेक्ट तुमचा होता, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. किंवा कंपनी यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. मग टोटल इथे बघू शकताय 19 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे. ओके, अजून महत्त्वाची गोष्ट यांनी इथे खाली स्क्रोल करून दिलेली आहे. इथे बघू शकताय तुम्ही 2025-26 मध्ये जरी पासआउट होणार आहात, म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो 31/8/2026 पर्यंत जर येणार आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. म्हणजे तुम्ही फायनल सेमिस्टरला आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, इलिजिबल ब्रांचेस दिलेले आहे. म्हणजे जर सिव्हिलमधून अप्लाय करताय तर सिव्हिल रिलेटेड तुमची डिग्री झाली पाहिजे. इलेक्ट्रिकलमधून अप्लाय करताय तर इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल झालं, यामधून तुमचं शिक्षण झालं पाहिजे. मॅकॅनिकलमधून अप्लाय करताय तर मॅकॅनिकल रिलेटेड पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून करताय तर एवढ्या सगळ्या ब्रांचेस एलिजिबल आहे. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी करताय तर एवढ्या सगळ्या ब्रांचेस एलिजिबल आहे. त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं सगळ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या ब्रांचसाठी किती जागा आहे. मग तुम्ही सिव्हिलमधून अप्लाय करताय तर टोटल इथे बघू शकता तुम्ही 178 जागा आहे. जनरलसाठी 72 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 72, EWS साठी 17, SC साठी 26, ST साठी 13, OBC साठी 46, अशा टोटल 174 जागा आहे आणि प्लस बॅकलॉग वॅकन्सी धरून 178 आहे. ओके, इलेक्ट्रिकलसाठी बघू शकताय 221 आहे, सगळ्यात जास्त जागा याच्यासाठीच आहे. मेकॅनिकलसाठी बघू शकताय 145 आहे, सिस्टीमसाठी 43 आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी 38, जिओलॉजीसाठी 15, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसाठी 11, हिंदी भाषेसाठी तुम्ही ते बघू शकताय 5, अजून खाली स्क्रोल करा
कंपनी यासाठी बघू शकताय 4, म्हणजे अशा टोटल 660 वॅकन्सी आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय तुमच्या शिक्षणानुसार. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर तुम्ही ते बघू शकताय. सिलेक्शन प्रोसेस हे CBTद्वारे होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची होणार आहे, त्याद्वारे तुमचं सिलेक्शन असणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर त्या टेस्टबद्दल पण दिले. तुम्हाला जर स्टडी करायचं तर बुक मी ते टॅग करून देईल, जिथून तुम्ही ते मागू शकता आणि स्टडी तुमचा आजपासून तुम्ही सुरू करू शकताय. तुम्ही ते बघू शकताय कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम जी असणार आहे ती 3 तासाची असणार आहे. पेपर 1 अँड पेपर 2. ओके, 100 मार्क्स ईच असणार आहे. मग त्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहे, मग जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, रेझोनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि जनरल इंग्लिश हे तुमचे सब्जेक्ट असणार आहे. पेपर 2 साठी तुम्ही बघू शकता तुमचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे त्या रिलेटेड इथे असणार आहे. मग तुम्ही ते बघू शकता जनरल EW साठी 40 मिनिमम मार्क्स पाहिजे ईच पेपरमध्ये, OBC साठी 35 पाहिजे, SC ST PWD साठी 30 पाहिजे. ओके, ॲप्लिकेशन फी किती आहे तर तुम्ही ते बघू शकता 1000 रुपये इथे फी आहे, प्लस इथे GST अप्लाय होते 180 रुपये, म्हणजे 1180 रुपये तुमची इथे फी असणार आहे, जी की तुम्हाला इथे भरायची आहे फॉर्म भरताना. ओके, बाकी अप्पर एज लिमिट दिले 30 हे मॅक्झिमम वय पाहिजे, जे की 30 एप्रिल 2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे जनरल आणि EW साठी. पण जर का तुम्ही OBC कॅन्डिडेट आहात तर 3 वर्षे सूट, म्हणजे 30 अन प्लस 33 पर्यंत करू शकताय. SC ST मधून असाल तर 30 अन 5 म्हणजे 35 वयापर्यंत करू शकताय. आणि तुम्ही ते बघू शकताय PWBD कॅन्डिडेट आहात, जनरलसाठी 10, OBC साठी 13, SC ST साठी 15, म्हणजे जवळपास 45 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर का PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात. आणि एक्स सर्व्हिसमॅन वगैरे तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे डिटेलमध्ये माहिती दिली आहे. बाकी सगळी माहिती, एज रिलॅक्सेशन सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करणं अजून सुरू झालं नाही आहे, 15 तारखेपासून सुरू होणार आहे. इथे सॅलरी किती मिळते तुम्ही बघू शकता. सुरुवातीलाच तुम्हाला 60,000 रुपयाची सॅलरी मिळते, जी की तुम्ही बघू शकता 1,80,000 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे सॅलरी चांगली आहे, भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात, म्हणजे बेसिक पे झालं, त्याच्यानंतर बघा HRA झालं, अलाउन्सेस झालं, ड्रायनेस अलाउन्स झालं, असे भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात. मेडिकल फॅसिलिटी झालं, अशा अनेक सारी गोष्टी तुम्हाला मिळतात. आता इथे सर्व्हिस ॲग्रीमेंट पण असतं, म्हणजे जर का तुम्ही हे जॉईन करताय तर तुम्हाला इथे मिनिमम 60 महिने यांच्यासोबत काम करावंच लागेल. ओके, जो की सर्व्हिस ॲग्रीमेंट राहतं. मेडिकल एक्झामिनेशन होते आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं. अप्लाय कसं करायचं तर कोल इंडियाचं जे करिअर पेज आहे त्यावरून आपण अप्लाय करू शकतोय. बघा, ही कोल इंडिया आहे आणि यांचं हे जे करिअर पेज आहे यावरून आपण अप्लाय करू शकतोय. अजून अप्लाय करणं सुरू झालं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा. चांगली वॅकन्सी आहे, कोल इंडियातर्फे आहे. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.